नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। या चॅनलमध्ये आपण पाहत आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मोफत स्पर्धा गणित। पाहूया तर मग आजचं गणित। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्येचा वर्ग तोंडी एका सेकंदात कसा करायचा। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग सेकंदात तोंडी कसा करायचा। कुठलीही दोन अंकी संख्या घ्या, ती दोन अंकी संख्या त्या दोन अंकी संख्येचा वर्ग तोंडी कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघूया तर मग उदाहरण आहे 56 चा वर्ग। पहा मित्रांनो, कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग तोंडी कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। या ठिकाणी सर्व स्टेप्स आपण व्यवस्थित समजून घेऊया। पहा, सुरुवातीला या ठिकाणी या उदाहरणामध्ये एकूण 3 भाग तयार करायचे। 3 भाग कोणते? पहिला जो डावीकडील पहिला अंक आहे पहिला भाग, दुसरा भाग त्याच्यानंतरचा अंक हा दुसरा भाग झाला, आणि तिसरा भाग हा जो वर्ग आहे हा तिसरा भाग। म्हणजे पहिला भाग आहे इथं 5, त्यानंतर दुसरा भाग आहे हा 6, त्यानंतर तिसरा भाग आहे 2। आता या ठिकाणी 3 भाग पाडल्याच्या नंतर या उदाहरणाचे 3 टप्पे पाडायचे आहेत। कोणते 3 टप्पे व्यवस्थित समजून घ्या। पहिल्या टप्प्यात आपण काय करणार आहोत? पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला करायचा आहे पहिल्या भागाचा वर्ग। पहिला भाग किती आहे? 5। तर पहिल्या टप्प्यामध्ये 5 चा वर्ग केला, किती आला 5 चा वर्ग? 25। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण या तिन्ही भागांचा गुणाकार करणार आहोत। कोणते 3 भाग? पहिला भाग 5, दुसरा भाग 6, तिसरा भाग 2। करा यांचा गुणाकार। 5 गुणिले 6 गुणिले 2 किती आला गुणाकार? 5 30 आणि 30 2 किती झाले? 60। दुसरा टप्पा लक्षात आला। हा पहिला टप्पा पहिल्या भागाचा वर्ग। दुसऱ्या टप्प्यामध्ये तिन्ही भागाचा वर्ग करायचा आहे। त्यानंतरचा जो तिसरा टप्पा आहे त्या तिसऱ्या टप्प्यात आपण दुसऱ्या भागाचा वर्ग करणार। दुसरा भाग किती आहे? 6, म्हणजे 6 चा वर्ग करणार आहोत। 6 चा वर्ग किती आला? 36। हे 3 टप्पे पूर्ण झाल्याच्या नंतर आता काय करायचं आहे? या ठिकाणी 6 चा वर्ग 36, या तिन्ही भागांचा गुणाकार 60 आला, 5 चा वर्ग 25 आला। यांची या उजवीकडून डावीकडे बेरीज करत यायचं आहे। आता या ठिकाणी 36 आहे, 36 ला किती या ठिकाणी देणार आपण? 6। हातचे किती आले? 3 आले। हातचा आलेले 3 डावीकडच्या संख्येत मिळवा। इथे किती संख्या आहे? 60 आहे। 60 मध्ये किती मिळवायचे आहेत मग? 3। 60 आणि 3 किती झाले? 63। 63 ला किती लिहिणार? 3। परत हातचा किती आला? 6 आला। हा आलेला हातचा परत डावीकडील संख्येमध्ये म्हणजे 25 मध्ये मिळवा। 25 अधिक 6 किती झाले? 25 आणि 6 31। आता काय करायचंय? या सर्व संख्या सलग लिहा। इथं 31, त्यानंतर इथं किती आहे? 3, आणि त्यानंतर इथं किती आहे? 36। म्हणजे 56 चा जो वर्ग आहे 56 चा वर्ग 3136 एवढा येतो। म्हणजे इथं लिहा 56 चा वर्ग बरोबर 3136। पाहूया तर मग पुढील गणित। 98 चा वर्ग। चला, या ठिकाणी 98 चा वर्ग आपण ज्या स्टेपनं या ठिकाणी आता दोन अंकी संख्येचा वर्ग तोंडी करायचा आहे त्या स्टेपनं आपण करणार आहोत। पहिली स्टेप आहे, सुरुवातीला आपण या ठिकाणी 3 टप्पे पाडणार आहोत। पहिला टप्पा आहे 9, म्हणजे पहिला भाग किती आला? 9। दुसरा भाग आहे 8, आणि तिसरा भाग आहे 2। आता काय करायचं? 3 टप्प्यामध्ये हे गणित करायचं आपल्याला। सुरुवातीला पहिला जो टप्पा आहे तो आहे या ठिकाणी 9, याचा वर्ग करायचा। 9 चा वर्ग किती आला? 81। ठीक आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण ह्या तिन्ही भागांचा गुणाकार करणार आहोत। कोणते 3 भाग? 9, 8 आणि 2। करा गुणाकार। 9 गुणिले 8 गुणिले 2, या तिन्हींचा गुणाकार 9 8 किती झाले? 72, आणि 72 2 किती झाले? 144। मग या ठिकाणी लिहा 144। ठीक आहे। त्यानंतर जो तिसरा टप्पा आहे त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण
भाग 2चा वर्ग करणार आहोत. या ठिकाणी भाग 2 किती आहे? 8, बरोबर. मग 8चा वर्ग करा. 8चा वर्ग बरोबर किती आला? 8 8 64. त्यानंतरची स्टेप, या ठिकाणी 9चा वर्ग 81 आला. या तिन्ही भागांचा गुणाकार 144 आला. 8चा वर्ग आला 64. या सर्वांची बेरीज उजवीकडून डावीकडे आपण करणार आहोत. सुरुवातीला इथं 64 असल्यामुळे 64ला आपण 4 आता लिहिणार. त्यानंतर हातचा किती येतील? 6. आलेले हातचा इकडील संख्येमध्ये मिळवा, म्हणजे 144 मध्ये मिळवा. 144 आणि 6 किती झाले? 150. 150ला किती लिहिणार आपण? 0. हातचे किती आले? 15. आलेले 15 परत या संख्येमध्ये मिळवा. 5 आणि 1 6 आणि 8 आणि 1 किती झाले? 9. आता ही बेरीज सलग द्यायची आपल्याला. 96, त्यानंतर 0, त्यानंतर 4. म्हणजेच आपण 98चा वर्ग केला होता. 98चा वर्ग बरोबर किती आलं? 9604. 9604. पाहूया तर मग पुढील उदाहरण. 67चा वर्ग. चला करा, तीन भाग करा. पहिला भाग किती येईल? 6. दुसरा भाग 7 आणि तिसरा भाग किती येईल? 2. टप्पा क्रमांक 1, पहिल्या भागाचा वर्ग करणे. पहिला भाग किती आहे? 6. 6चा वर्ग किती आला? 36. ओके. त्यानंतर टप्पा क्रमांक 2, तिन्ही भागांचा गुणाकार. तिन्ही भाग कोणते आहेत? पहिला भाग 6, दुसरा 7, तिसरा 2. 6 गुणिले 7 गुणिले 2. चला करा गुणाकार. 6 7 42 आणि 42 दोन किती झाले? 84. या ठिकाणी गुणाकार किती आला? 84. 6 7 42 आणि 42 दोन 84. चला टप्पा क्रमांक 3, भाग 2चा वर्ग करायचा. भाग 2 किती आहे इथं? 7. मग कितीचा वर्ग करणार आपण? 7चा वर्ग. 7चा वर्ग येतो 49. 3 टप्पे पूर्ण झाले. त्यानंतर बेरीज करायची उजवीकडून डावीकडे. चला 49ला 9चा हातचे किती आले? 4. आलेले 4 84 मध्ये मिळवा. 84 4 किती झाले? 88 झाले. 88. 88ला 8चा हातचे किती आले? 8. आलेले 8 या 36 मध्ये मिळवा. 36 अधिक 8. 36 आणि 8 किती झाले? 44. सलग लिहा आलेले बेरीज. 44 नंतर किती आहे? 8 नंतर किती आहे? 9. म्हणजे या ठिकाणी आपण 67चा वर्ग केला होता. 67चा वर्ग बरोबर 4489. पाहूया तर मग पुढील उदाहरण. 84चा वर्ग. चला 3 भाग पाडा. पहिला भाग कोणता येईल? 8. चला दुसरा भाग कोणता येईल? 4. तिसरा भाग कोणता येईल? 2. भाग पाडल्यानंतर या उदाहरणाचे 3 टप्पे आपण केले होते. पहिल्या टप्प्यामध्ये आपण पहिल्या भागाचा वर्ग केला होता. या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पहिला भाग किती आहे इथं? 8. 8चा वर्ग सांगा? 64. ओके. त्यानंतर दुसरा टप्पा, या तिन्ही भागांचा गुणाकार. पहिला भाग 8, दुसरा 4 आणि तिसरा 2. मग 8 गुणिले 4 गुणिले 2. ओके. करा गुणाकार. 8 चौक 32 आणि 32 दोन किती झाले? 64. 8 चौक 32, 32 दोन 64. टप्पा क्रमांक 2 संपला. टप्पा क्रमांक 3 मध्ये आपण केलं होतं, जो भाग 2 आहे त्याचा वर्ग केला होता. भाग 2 आहे 4. मग आता या ठिकाणी 4चा वर्ग करा. 4चा वर्ग बरोबर 16. 4चा वर्ग कितीला? 16. मग या ठिकाणी हे 3 टप्पे संपले. आता त्यानंतर काय करायचं? आपल्याला उजवीकडून या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे. हे जे 16 आहे, 16शीला 6चा हातचे किती आला? 1. आलेला 1 कशामध्ये मिळवला? 64 मध्ये मिळवला. 64 मध्ये किती मिळवला? 1 मिळवला. 64 अधिक 1 बरोबर किती झाले? 65. आणि 65ला किती लिहिणार आपण? 5. हातचे किती आले? परत 6. आलेले 6 परत या 64 मध्ये मिळवा. 64 आणि 6 70. आता या ठिकाणी ही सर्व बेरीज सलग लिहा. 7 0 5 6 म्हणजेच 84चा वर्ग
84चा वर्ग बरोबर 7056. विद्यार्थी मित्रांनो,